रात्रीचे 3 वाजले आहेत. संपूर्ण गाव झोपलेलं आहे. पण हे घर अजूनही जागं आहे. कंदिलाचा मंद प्रकाश, जुन्या वहीत लिहिलेलं हिशोबाचं गणित आणि समोर बसलेला एक शेतकरी. त्याच्या डोळ्यात झोप नाही तर प्रश्न आहेत. यावर्षी पाऊस येईल का? कर्ज फिटेल का? मुलांचं शिक्षण पूर्ण होईल का? तो वही बंद करतो, डोळे मिटतो आणि हळूच म्हणतो, देवा, माझ्या मातीला वाचव. पहाटे 4 वाजता तो शेतात पोचतो. पायाखालची माती ओलसर आहे. जणू आईच त्याच्याशी बोलत आहे. तो माती उचलतो, डोक्याला लावतो आणि म्हणतो, तू आहेस म्हणून मी आहे. त्याच्या वडिलांनीही याच मातीवर घाम गाळला होता. आजोबांनीही. ही शेती फक्त जमीन नाही, ही पिढ्यांची ओळख आहे. सूर्य वर येतो. उन्हाळ्याचं ऊन अंग भाजतं. घाम पाण्यासारखा वाहतो. पण तो थांबत नाही. कारण शेतकरी थांबला तर पीक थांबतं आणि पीक थांबलं तर जग उपाशी राहतं. दुपार होते. दूर आकाशात ढग दिसतात. मनात आशा जागी होते. पण ढग निघून जातात. शेतात उभा असलेला शेतकरी आकाशाकडे पाहतो. डोळे भरून येतात. पण अश्रू जमिनीवर पडू देत नाही. संध्याकाळी घरी परततो. मुलं विचारतात, बाबा, पाऊस पडला का? तो हसतो, खोटं हसू, आणि म्हणतो, लवकरच पडेल. रात्री जेवणात कोरडी भाजी, भाकरीचा तुकडा, पण मुलांसमोर तो समाधानाने खातो. बायको शांत असते. तिला सगळं कळतं. पण तरीही काही बोलत नाही. कारण शेतकऱ्याच्या घरात शब्द कमी आणि सहनशक्ती जास्त असते. काही दिवसांनी अचानक पाऊस कोसळतो. शेतकरी आनंदाने शेतात धावतो. मातीला मिठी मारतो. पण निसर्गही कधीकधी अतिशय कठोर असतो. जास्त पाऊस, पीक वाहून जातं. तो गुडघ्यावर बसतो. माती हातात घेऊन म्हणतो, मी तरी कुठे चुकलो? गावात लोक म्हणतात, नशिबात नाही. सरकार म्हणतं, कागद पूर्ण नाहीत. आणि शेतकरी मात्र मूकपणे पुन्हा उभा राहतो. कारण त्याला माहीत आहे, तो पडण्यासाठी जन्मलेला नाही, तो उभा राहण्यासाठी जन्मलेला आहे. पुन्हा बी पेरतो, पुन्हा स्वप्न पेरतो, पुन्हा स्वतःला झिजवतो आणि एक दिवस पीक डोलतं, सोन्यासारखं, वाऱ्यात नाचतं. तो शेताच्या कडेला उभा राहून डोळे मिटतो. आज अश्रू दुःखाचे नाहीत, आज ते अभिमानाचे आहेत. कारण आज त्याला कळतं, त्याचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. आज शहरात लोक प्लेटमध्ये अन्न पाहतात, पण त्या प्रत्येक घासामागे एका शेतकऱ्याचं आयुष्य असतं. ही कथा नाही फक्त एका शेतकऱ्याची, ही कथा आहे त्या प्रत्येक माणसाची, जो मातीशी प्रामाणिक आहे. शेतकरी गरीब नसतो, तो श्रीमंत असतो. संघर्षाने, सहनशक्तीने आणि आत्मसन्मानाने.